फोटो सेशन त्या ठिकाणी केलं जातं. आपण पाहू शकतायत मोहनदादा पाटील, हेमंत जिवर्तक, गंधर्व पाटील आपण पाहतोय. त्यानंतर नंदू भोईर, नितीन पाटील, अमित म्हात्रे, भूषण पडवय, केतन भोईर, अमित पाटील आणि रणजित जिक्किनी साहेब आपण पाहू शकतायत. आणि सर्व जे आपल्याला पाहायला मिळतात एक खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये भूषणजी पडवळे या ठिकाणी आपण पाहू शकतायत. रणजितजी किनी साहेब, आर के साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल कॉइन स्पिन झालाय आणि टॉस या ठिकाणी आपण पाहतो. निधी स्पोर्ट्स ओपन या संघातून मात्र कॉल या ठिकाणी लागलाय आणि गट्टी आम्हाला सांगतायत की क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आम्ही. सामना किती षटकांचा राहील भावेश पुणेकर? 6. चला 6 षटकांचा एकंदरीत आपल्याला सामना पाहायला मिळेल आणि ओळख परेड त्या ठिकाणी केली जाते. तर 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एकदा मान्यवर मंडळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत आणि आजचा हा ग्रँड फिनालेचा दिवस आपण पाहू शकतायत आणि ग्रँड फिनालेचा मॅच आपण पाहतोय. अंडरआर्म ओपन क्रिकेटचे हे मर्यादित षटकांचे सामने आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो, 5 ओव्हरचा सामना असेल आणि भावेश पुणेकर 5 षटक 5 गोलंदाज चालतील का? 4 नाही 5, सगळ्यांना चान्स देऊ आपण. दोन्ही टीम आपल्याच आहेत. 5 बॉलर 5 गोलंदाज कंपल्सरी. प्रत्येक षटकारासाठी मोहनदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि चौकारासाठी 500 रुपये. रणजित जिकिनी साहेब यांच्याकडून सुद्धा आपण पाहतोय. तर या आपण एकंदरीत 5-5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अक्षय साठम यांनी पहिल्या दिवसापासून या ठिकाणी या मॅचचा जरूर सुंदर वर्णन केलेलं आहे. समालोचन क्षेत्रात ते सुद्धा रिझवतील आणि त्यांना सुद्धा मान जातोय कारण त्यांनी पहिल्या दिवसापासून. आणि या आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये त्यांना ऐकूया. अक्षय साठम, वेलकम. शानदार आयोजन, नियोजन आणि शानदार स्पर्धेमध्ये 2 शानदार संघ आमने सामने बघतोय. निधी स्पोर्ट ओपन वर्सेस निधी स्पोर्ट नायगाव पूर्वपट्टी आणि जबरदस्त बॅटल बघायला मिळेल. आज दोन्ही संघांना संधी असेल एकमेकांच्या अगेन्स्ट खेळून आपला चांगला परफॉर्मन्स दाखवण्याचा. रोशन डेरे प्लेइंग 9 मध्ये असतील का नाही हे सुद्धा आपण बघणार आहोत. कुठल्या संघाच्या माध्यमातून ते खेळतील. मात्र एका साईडला जास्तीत जास्त जर प्लेयर बघितले तर ओपनचे खेळाडू आहेत. त्यानंतर आणखीन एक स्पर्धा एक आयोजित केली आरके ट्रॉफी 2022 आपण बघणार आहोत. केतन भोईर आयोजक असतील. येणाऱ्या जानेवारीच्या
28, 29 आणि 30 आरके ट्रॉफी आपण बघणार आहोत. केतन भोईर आयोजक. ती स्पर्धा आपण बघणार आहोत. 20,000 फर्स्ट प्राइज असणार आहे. सेकंड प्राइज 10,000 रुपये आणि थर्ड प्राइज 5,000 रुपये. केतन भोईर यांची शानदार स्पर्धा, मोठमोठ्या ट्रॉफी, चांगलं आयोजन नियोजन तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. अक्षय साडम, या सामन्याविषयी म्हणायचं गेलं तर एक तर मी म्हणेल दोन्ही संघ जरी आपले असले तरी मात्र जो निधीचा रेग्युलर संघ आहे, चंद्रपाड्याचा संघ जो रेग्युलर अनेक अंडरआर्म क्रिकेटमध्ये जो संघ खेळतोय, त्या संघाचा परफॉर्मन्स ओपन संघाच्या अगेन्स्ट कसं असेल हे पाहायला खूप आवडेल. कारण जर आपण निधीचा दुसरा संघ पाहिला तर टोटल ओपन खेळाडू आहेत त्या संघामध्ये. अनेक गावातील खेळाडू त्या संघाच्या माध्यमातून खेळतील. मात्र या ओपन संघाच्या अगेन्स्ट जो ओरिजिनल निधी स्पोर्ट्स संघ आहे त्याचा परफॉर्मन्स खूप महत्वाचा असेल. नक्कीच, नो डाऊट. कारण की आज सर्वांना संधी सुद्धा मिळणार आहे की आपला परफॉर्मन्स दाखवायचा. होम पेज आहे, होम पेजवर कशा प्रकारे फलंदाजी होईल, गोलंदाजी होईल, क्षेत्ररक्षण होईल, मजा येणार आहे. मात्र आज निधी हे नाव मागील 4 ते 5 वर्ष जर बघितलं तर ऍडव्हेंचर बॉयज हे नाव होतं. त्यानंतर निधी स्पोर्ट हे नाव केल्यानंतर 15 मॅच पैकी तर तुम्ही बघितलं अनालिसिस काढलं तर 13 मॅच हे निधी स्पोर्ट चंद्रपाडा यांच्या नावावर आहे. हा रेकॉर्ड आहे अंडर क्रिकेटचा. नुसतं नायगाव मध्ये नाही, वसई, ठाणे, मोठमोठ्या ठिकाणी 2020 सुद्धा हा संघ खेळून आलाय पालघर पट्ट्यामध्ये. आणि त्या ठिकाणी अंतिम फायनल मध्ये सुद्धा पोहोचलेला हा संघ आहे. मोठमोठे संघ होते, त्यामध्ये हा संघ एकच नावाने नेहमी खेळतो, निधी स्पोर्ट चंद्रपाडा या नावाने. हे नाव लक फॅक्टर म्हणून ठरलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण वळणार आहोत. गणेश मिठागर संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर भावेश पुणेकर, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे आणि तीच ओपनिंग जोडी आपल्याला पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. एक धाव कंप्लीट गणेश साठम आज ओपनच्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एकच धाव असणार आहे. श्री गणेश केला जातोय, अकाउंट ओपन केला जातोय. नक्कीच जर विचार केला तर रवींद्र भोईर आणि गणेश साठम. त्यानंतर आपण बघतोय मोगरपाडा, नक्कीच सँडी आहे. त्यानंतर किरण आपल्याला पाहायला मिळाला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. विशाल पाटील जो आपण बघतोय भाईंदरपाड्यातील हा संघामधून खेळतोय, तो खेळाडू आपल्याला या संघाच्या माध्यमातून बघायला मिळतोय. चेंडू आता दंडन करत सीमारेषी पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार चौकार. नक्कीच 500 रुपयाचा मानकरी ठरला जाईल. प्रत्येक षटकारासाठी 1000 आणि चौकारासाठी 500 रुपये लगेच आमच्यापर्यंत जमा सुद्धा झालाय. कारण की आपलेच दोन्ही संघ आणि दोन्ही संघांना चांगलं कॅश प्राइज दिलं जाईल. षटकारासाठी 1000, चौकारासाठी 500 रुपये. चेंडू बॅटची एज लागली होती, मात्र एसटी रक्षक कुठेतरी कमी पडताना दिसतोय. एक धाव. स्ट्राईक एंडवर सचिन पाल जो आपण बघितला होता, चांगली खेळी केले. 2 वेळा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या नावावर आहे सचिन पाल. सीझन देखील खेळलेला हा खेळाडू आहे. लहानपणी सीझनला प्रॅक्टिसला जायचा. पृथ्वी शॉ जोडीला सुद्धा त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे सचिन पाल. मात्र अंडर क्रिकेटवर जास्तीत जास्त जिव्हाळा म्हणून अंडर क्रिकेट त्यांनी चूज केलं, आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. 7 धावा माफ करायचा. वाईटचा इशारा. 8 धावा धावफलकावर. 3 चेंडू 8 धावा. पांजूचे देखील खेळाडू अजूनपर्यंत थांबले. निधी यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त केक कापण्यासाठी ते खास थांबलेले आहेत. आतिश भोईर असतील, तुषार माते, धनंजय पाटील, मुकेश, सर्व पांजूचे खेळाडू थांबलेले आहेत कारण की केक कटिंग साठी. यावेळी फलंदाजाला बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन कमांड जाईल. धन्यवाद डीजे. आतिश भोईर यांना विनंती करीन व्यासपीठावर तुम्ही येऊन स्थानापन्न व्हायचं. आरके ट्रॉफी मध्ये जर विचार केला तर बेस्ट ऑलराऊंडर ऑफ द टुर्नामेंट तो खेळाडू ठरला होता आतिश भोईर पांजू संघाच्या माध्यमातून. आणि तोच त्या स्पर्धेमध्ये आरके ट्रॉफी मध्ये ज्यांनी नाव कोरलं होतं. मैदानाच्या आतमध्ये गणेश गोलंदाजी चांगली करतोय. रवींद्र वाघमारे न्यू बॅट्समॅन. डाऊन द लेग
पंच तेजस उंडरे यांचं सुद्धा कौतुक करावे लागेल. चंद्रपडा सिद्धिविनायकचं मैदान आणि ज्या ठिकाणी तेजस उंडरे पंच नसतील असं कधी झालं नाही. बॅटची हलकीशी लिडिंग एज. डिक्लेरेशन झोन मध्ये एकच धावफलक जर विचार केला तर धावफलकावर डबल फिगर मध्ये 10 धावा, 1 गडीबाज, 5 चेंडूच्या समाप्तीनंतर लास्ट बॉल दिस ओव्हर. आता मात्र अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू आणि बॅटीचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. षटक संपले. पहिलं धावफलकावर धावा लगावली गेली असताना 10 धावा, 1 गडी बाद. निधी स्पोर्ट चंद्रपडा नायगाव पूर्वपट्टी फलंदाजी करताना. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. ऐकत राहा, बघत राहा संस्थापक चषक 2021. धन्यवाद डीजे निलेशजी म्हात्रे यांचं मंद मंद पावलांनी या ठिकाणी आगमन होताना वेलकम निलेशजी, ज्यांच्या नावावर सुद्धा रेकॉर्ड आहेत. मास्टरचे खेळाडू आणि नायगाव प्रॉपर्टी मध्ये जर विचार केला तर व्हेरी फर्स्ट चेंडूवरती षटकार मारणारा, जास्तीत जास्त षटकार मारणारा एकमेव खेळाडू कोण असेल तर निलेशजी म्हात्रे आणि त्यांच्या जोडीलाच त्यांची चिमुकली सुद्धा येताना वेलकम. एका साइडला 10 धावा बघतोय आपण. विवेक पांडे मागच्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स केला होता आणि मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्याची निवड केली होती विवेक पांडे आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कर रवींद्र वाघमारे 2020 चा एक स्टार खेळाडू, बेस्ट प्लेअर ऑफ द सिरीज विशाल गब्रू यांच्या हातामध्ये चेंडू आणि भावेश पुणेकर आणि रवी वाघमारे यांची खासियत काय असेल तर छोट्या डावा घेण्यात एक्सपर्ट असलेले कोणते खेळाडू असतील नायगाव पूर्वपट्टीतील तर हे 2 खेळाडू, चप्पल खेळाडू, जणू काही हुसेन बोल्ट आणि मिल्खा सिंग यांची आठवण करून देणारे हे 2 खेळाडू आहे. एखादी चुकी तुम्हाला 2 धावा असतील तिथे नक्की 3 ते 4 धावा काढताना कोण दिसतील तर भावेश पुणेकर आणि रवींद्र वाघमारे. द ग्रेट मराठा संघाच्या माध्यमातून ओपनिंगला जाणारा हा खेळाडू आहे. डाऊन द लेग आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स त्याच्या बॅटमधून येताना दिसतो. JPL मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स झाला होता. 15 धावा धावफलकावर, 1 चेंडू. आता मात्र चेंज ऑफ पेस बघायला मिळाला. थोडीशी गतीमध्ये परिवर्तन केलं. लेग बाईटचा इशारा पण त्याच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होताना आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं पुन्हा एकदा संस्थापक चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीबडी. हलक्या हाताने फिक केला जातोय. चेंडूला दिशा दिली जाते लेग साइडला आणि यावेळी 2 धावा. दोन्ही घरचे संघ आहेत मात्र काटेकी टक्कर तेवढीच बघायला मिळेल तुम्हाला. हाय व्होल्टेज सामना. धावफलकावर धावा 17 म्हणजे खतरा. चांगला फटका आहे. डिक्लेअर जाईल की नाही हे सुद्धा बघायचं आहे. काय घडतंय ते चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. एकच धाव असणार आहे. एका धावेने धावफलक 18 धावा, 1 गडी बाद. चेंडू टाकून झालं ते म्हणजे 4. षटक चालू आहे. दुसरा मेगा फायनलचा सामना. कोणता संघ या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल? चांगला फटका स्ट्रेट टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न. यावेळी गणेश चांगलं क्षेत्ररक्षण करताना. लास्ट बॉल असणार आहे या षटकामधील. धावफलकावर धावा 19 धावा, 1 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली सुरुवात आतापर्यंत म्हणायला लागेल. जरी विकेट गेला असला तरी चांगली सुरुवात. 2 महत्वपूर्ण फलंदाज आपल्याला बघायला मिळतात आणि खास करून राजापूर या ठिकाणी जर विचार केला निधी स्पोर्ट किंवा ऍडव्हेंचर बॉयज संघाचा तर ज्या वेळी ते राजापूरला खेळायला गेले त्यावेळी ट्रॉफी पटकावून आले. बाहेर जाऊन सुद्धा कोकणामध्ये या संघाचं नाव आहे. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. षटक संपेल आणि धावफलकावर धावा आपण बघतो 21 धावा. आजची तारीख सुद्धा 21 आणि हे पर्व सुद्धा आपण बघतो 2021. हा आकडा येताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर. कमांड डीजे.
दिन उंगवला या गोजू चंद्र गावाला, आज शुभ दिन उंगवला या गोजू चंद्र गावाला. धन्यवाद धन्यवाद. आपण बघतोय VIP डायस्पर नक्कीच द ग्रेट मराठा संस्थापक मोहन रवींद्र पाटील भाई, त्यानंतर निलजी म्हात्रे, गंधर्व पाटील, त्यानंतर भूषणजी पडवळे, अमित पाटील, त्यानंतर आपण बघतोय सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. निलेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्यांचा खूप खूप आभार. नक्कीच एक दिलदार व्यक्ती म्हणून ज्याला ओळखलं जातं निलेशजी म्हात्रे, थँक्यू. त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. पुन्हा एकदा रणजितजी केणी यांचं आगमन, त्यानंतर विनयाताई भूषणजी पडवळे यांच्या माध्यमातून सुद्धा 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आला आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना सरपंच विनया भूषणजी पडवळे माजी सरपंच नक्कीच मंद पावलांनी त्यांचं सुद्धा आगमन होताना वेलकम वेलकम वेलकम. अतिथी कक्षामध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. माजी सरपंच विनयाताई भूषण पडवळे यावेळी गडी बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये. मान्यवराचं आगमन. अमितजी पाटील 2,500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. या ठिकाणी हेमंतजी वर्तक साहेब सुद्धा आहेत, आर्चिस फॅक्टरचे स्पॉन्सर. आज शुभ दिन उंगवला या गोजू चंद्र गावाला, विनयताई आज शुभ भूषण पडवळे यांचं आगमन होताना मंद पावलांनी, त्यानंतर निधीला बघतो जिचा वाढदिवस आज आहे, मंद पावलांनी त्यांचं सुद्धा आगमन. विनयताई भूषणजी पडवळे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. हॅपी बर्थडे निधी. नक्कीच ज्या चिमुकलीची अनेक क्रीडा रसिक वाट पाहत होते ती चिमुकली इथे आलेली आहे. आपली सोनपरी इथे आगमन झालेलं आहे, जिचा आज वाढदिवस आहे. तर नक्कीच सेलिब्रेशन देखील होईल. मात्र हा सामना अगोदर कंप्लीट होऊ द्या. तर विनयताई पडवळे मॅडमचं इथे आगमन झालेलं, त्यांचं देखील इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सर्वांचं आलेल्या व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा संस्थापक चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानाच्या आत आपण बोलतोय 2.2 चेंडू 24 धावा 2 गडी बाद. आता मात्र वाईटचा इशारा. थँक्यू अंपायर तेजस उंडरे आणि अमित म्हात्रे यांचं कौतुक करावं लागेल. चांगले सक्षम पंच, एकही चुकीचा डिसिजन ज्यांच्या माध्यमातून आला नाही, चांगले पंच म्हणून काम करताना. आज काय बघतोय तर संदेश हा कशासाठी ओळखला जातो तर एक हार्ड हिटर फलंदाज. मात्र 5 गोलंदाज वापरायचे आहेत, त्यासाठी सँडी यांना गोलंदाजी मार्कवर आणलं जातंय. 2.2 चेंडू 25 धावा. चांगला चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. मागच्या सामन्याचा हिरो क्रिसली जास्तीत जास्त जिव्हाळा आहे क्रिकेटमध्ये. रात्री तुम्ही त्याला 2 ते 3 वाजता सुद्धा बोलवायला जातं, नक्की स्पर्धा खेळण्यासाठी हजर राहतील. यावेळी 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. 2 धावांवर दोन्ही फलंदाजाला समाधान मानावे लागेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. धावफलक 27 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद झालेत. सामना आपण बघतोय 5 षटकांचा आणि 5 षटकांमध्ये निधीस्फोट चंद्रपाडा कशा प्रकारे फलंदाजी करेल. जरी 50 ते 45 धावा दिल्या तरी गोलंदाज जर विचार केला निधीस्फोट चंद्रपाडा संघाकडे 5 चे 5 गोलंदाज चांगले आहेत. 1 धाव कंप्लीट. स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये चेंडू 2 धावा कंप्लीट. 2 धावेला 3 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल. भावेश पुणेकर याला परतावा लागेल, ते म्हणजेच तंबूच्या आतमध्ये अति घाई संकटात नाही आणि धावची चरपणे गडी बाद. गॉन. दिन उंगवला या गोजू चंद्र गावाला, आज शुभ दिन धन्यवाद डीजे. चला टीम मीटिंग कमी करायची आहे. 3 षटक संपलेत आणि धावपळकावर धावा 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजेच काय झालंय तर या ठिकाणी धावा सुद्धा येत आहेत, एका साइडने विकेट सुद्धा जाताना दिसत आहेत. चांगली फलंदाजी बघायला मिळते, ते म्हणजे निधी स्पोर्ट नायगाव पूर्वपट्टी. 3 वेगवेगळे फॉर्मॅट आपण बघितले. एक गाव एक संघ, नायगाव पूर्वपट्टी आणि ओपनचे संघ.
त्यामध्ये कसं घडलेलं आहे तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय दोन निधीचे संघ आमने सामने आपण बघतोय. कोचिवडा संघ हा नक्कीच एक संघामधून वरती आला होता. नायगाव पूर्वपट्टीमध्ये निधी स्पोर्ट चंद्रपाडा आणि ओपनच्या संघातून सुद्धा निधी स्पोर्ट चंद्रपाडा. निधी हे नाव लक फॅक्टर ठरताना दिसते या संघासाठी. चेंडूची हलकीशी लिडिंग एज नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय तिथपर्यंत 2 धावा काही रोखू शकत नाही. न्यू मॅन मिस्टर दर्पण आपल्याला बघायला मिळतोय ज्याच्या नावावर 12 चेंडूमध्ये 12 षटकार मारण्याचा विक्रम आहे. अंडरम क्रिकेटमध्ये जुचंद्रच्या मैदानावर शिवतेज संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 12 चेंडूमध्ये 12 षटकार मारले जाते. या ठिकाणी कशी फलंदाजी होईल क्रिस्ली याला कोणत्याही प्रकारचा चेंडू समजत नाही. गट्टी गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. चांगला गोलंदाज मिठागर संघाचा. पूर्वीची गोलंदाजी आणि आत्ताची गोलंदाजीमध्ये थोडासा चेंजेस दिसतोय गट्टी यामध्ये. 2 चेंडू 31 धावा. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप. जास्तीत जास्त बाहेर जाताना वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 32 धावा. 3 गडी बाद झाल्यात. 2 चेंडू टाकून झाल्यात. हलक्या हाताने फ्लिक केला जातो. दिशा दिली जाते ज्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. ही खासियत आहे निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघाची. जरी विकेट गेला तरी धावफलक हे तुम्हाला हलता दिसणार आहे. सिंगल डबल त्यानंतर एखादा चेंडू रडार मध्ये जर भेटला तर मोठे फटके केले. 34 धावा. 3 चेंडू 3 गडी बाद. पुन्हा एकदा यावेळी वाईडचा इशारा. चुकीला माफी नाही या मैदानावर. सॉरी असा कॉल आला होता गोलंदाजच्या माध्यमातून. मात्र 35 धावा. यावेळी बॅटची एज त्यानंतर फलंदाजाला परतावा लागेल. तंबूच्या आतमध्ये विकेट पडतंय ते म्हणजे 4थं चेंडू टाकून झाले. 4 षटक चालू आहे. 4थं धावपळकर धावा 35. 4 गड्यांच्या मोबदल्यात निधी स्पोर्ट चंद्रपाडा हा संघ फलंदाजी करताना. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. ऐकत राहा बघत राहा संस्थापक चषक 2021. धन्यवाद डीजे. नक्कीच जानेवारीच्या 28, 29 आणि 30 रोजी आरके ट्रॉफी आणि त्याचे सौजन्य असतील ते म्हणजेच केतनजी भोईर यांची स्पर्धा आपण बघणार आहोत. येणाऱ्या 28, 29, 30 जानेवारीला आरके ट्रॉफी. पहिला प्राइज असणार आहे 20,000, सेकंड प्राइज 10,000 आणि तृतीय क्रमांक 5,000 रुपये. एक भव्य दिव्य एक अगली वेगळी अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा जानेवारीच्या 28, 29 आणि 30 या रोजी तुम्ही बघणार आहात. केतनजी भोईर यांची स्पर्धा. ज्यांना सहभाग घ्यायचा असेल उद्यापर्यंत लॉर्ड्स फॉर्म तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. केतन यांनी आमच्यापर्यंत माहिती पुरवले. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 36 धावा. एक चांगली स्थितीमध्ये दिसतोय निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघ. 4 विकेट 36 धावा 4 चेंडू. राकेश वाघमारे यांचा विचार केला. 5 चेंडू टाकून झाले. लास्ट बॉल असेल. पांजू या ठिकाणी जी स्पर्धा होती त्या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची निवड झाली होती तो म्हणजे राकेश वाघमारे. तर आता मात्र कोणत्याही प्रकारचा चेंडू समजला नाही. षटक संपले आणि धावपळकर धावा स्थिर. 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गोलंदाज तुम्हाला कंपल्सरी यूज करायचा. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. एका साईडला रवींद्र भोईर मॅन फ्रॉम पांजू, एका साईडला दर्पण आपल्याला बघायला मिळते. चांगला बॅटल दोन्ही एका संघाच्या माध्यमातून खूप वेळा खेळतात. आज अपोजिट कशा प्रकारे आणि यावेळी निर्धाव चेंडू. दर्पण यांची खासियत आहे की हार्ड हिटिंग फलंदाजी म्हणून ज्याला ओळखला जातो म्हणजे दर्पण. सिंगल डबलवर जास्त फोकस नसतो तर चेंडूला सीमारेषे पार करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. यावेळी कशा प्रकारे एखादा षटकार येईल का. या क्लायमेट चेंज झालाय त्यामध्ये. आता मात्र जास्तीत ऑफ स्टंपवर चेंडू. वाईडचा इशारा. पांडू संघांच्या अगेन्स्ट खेळत असताना रवींद्र भोईर यांचा थोडासा परफॉर्मन्स कमी झाला होता. तर यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल. डाऊन द ग्राउंड फटका. यावेळी नॉन स्ट्राईक फलंदाजाला चेंडू लागतोय. दर्पण कुठे लक्ष आहे तर नक्कीच 2 धावा कंप्लीट. ही चूक पांडू संघाने केली होती. धावचीच्या रूपाने रवींद्र हा फलंदाज बाद झाला होता. मात्र तशी चूक पुन्हा निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघ करेल का. धावपळा पुढे सरकला. 39 2 चेंडू.
चांगला फटका स्ट्रेट टू द बॉलर. आता काय घडलंय, दोन्ही गाड्या एका ट्रॅकवर येताना दिसतात. धावचीच्या रूपाने राकेश वाघमारे जेवढ्या वेगाने दुसरी धाव काढण्याचा, पहिली धाव काढण्याचा प्रयत्न केला, तेवढ्याच वेगाने तंबूच्या आत त्याला परतावं लागेल. कमांड जाईल. गवला या गोजू चंद्र जावाला, चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला, चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. डीजे नक्कीच आणखीन एक स्पर्धा तुम्हाला याच मैदानावर बघायला मिळेल. 6, 7, 8 आणि 9 रोजी रॉकस्टार बॉयज चषक, छत्रपती शासन चषक 2021 ओरमची स्पर्धा याच मैदानावर रॉकस्टार बॉयज सुद्धा चषक तुम्हाला बघायला मिळेल. ती स्पर्धा सुद्धा भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळेल. 6, 7 आणि 8 आणि 9 या रोजी. दर्पण यांच्या बॅटीतून आलेला सँडू यांच्या हातामध्ये चेंडू, फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या आत. कमांड जाईल. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. धन्यवाद डीजे भूषण भोईर. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये निलेशजी मात्रे आणि एक षटकार मारला तर मोहन रवींद्र पाटील भाई आणि रणजितजी किनी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पारितोषिक लावलं जाते भूषणसाठी. भूषण JPL मध्ये 6 चेंडू 23 धावांची गरज असताना लगातार 3 षटकार मारून मॅच फिनिश केला होता. तोच भूषण आपल्याला बघायला मिळेल का? दत्तावली संघाच्या माध्यमातून नेहमीच फलंदाजी करत असतो भूषण. याची एक खासियत आहे की जर चेंडू बॅटची एज लागले, पंच यास हलकीशी एज लागलेली आहे आणि डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव. 6 चेंडू मध्ये 23 धावांची गरज असताना एवढा कॉन्फिडन्स होता की ते बोलून आले होते की मी 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारेन आणि 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारून त्यांनी मॅच फिनिश केलं. तो भूषण भोईर. आता मात्र अंडर क्रिकेट मध्ये कशा प्रकारे फलंदाजी होते. षटक संपले 5 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावा लगावली गेली असताना 40 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात निधी स्पोर्ट चंद्रपाडा नायगाव पूर्वपट्टी फलंदाजी करत होता. आणि चांगली फलंदाजी जर कोणी केली असेल तर 7 चेंडू मध्ये 10 धावा. रवी वाघमारे आऊट झाल्यानंतर मात्र बाकीचे प्लेयर्स काही खास करू शकले नाही. भावेश पुणेकर चांगली फलंदाजी केली, त्यानंतर चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. ते म्हणजेच निधी स्पोर्ट चंद्रपाडा ओपनच्या संघाच्या माध्यमातून 5 षटक संपले, 40 धावा धापळकर. आपण बघतो 41 धावांचं लक्ष असणार आहे. 30 चेंडू मध्ये 41 धावांचा पाठलाग करावा लागेल. नक्कीच मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावर आहे. केक देखील आलेला आहे. थोड्या वेळात केक कटिंग सुद्धा होणार आहे. तर लगेच फील्ड सजवून घ्यायचं आहे. आणि सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं या स्पर्धेत हार्दिक हार्दिक स्वागत. आणि नक्कीच ज्यावेळी प्रत्यक्ष सेकंड इनिंगला सुरुवात होईल आवाज ऐकणार आहोत आपण व्हाईस ऑफ पालघर प्रमोदजी शेडगे सरांचा. सामना सुरूच ठेवायचा आहे कारण आपल्याकडे फ्लड लाईट अवेलेबल नाही आहे. अंधार देखील होऊ शकेल. एका साईडला बर्थडे सेलिब्रेशन सुरू असेल. थांबवता का? तर 5 मिनिटं आपण थांबूया. तर आपण बर्थडे सेलिब्रेशन करतोय आणि दादांकडून सगळ्यांना आमंत्रण आहे की सगळ्यांनी स्टेज समोर यायचं आहे. आपल्या चिमुकली सोनपरीचा वाढदिवस आहे, त्यासाठी मोहनदादा पाटील यांच्याकडून सर्वांना आमंत्रण आहे की सर्वांनी प्लीज स्टेज समोर या. सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आपण पाहतोय सोनपरी मोहनदादा पाटील यांची गोड कन्या, हिचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने औचित्य साधून असलेली ही स्पर्धा. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपण जमलेलो एकत्र सर्व संघ, खेळाडू, आमचे मायबाप, प्रेक्षक वर्ग आणि त्याचप्रमाणे सर्व द ग्रेट मराठा परिवाराचे सर्व सदस्य, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहू शकता. सुंदर केक आपल्याला पाहायला मिळतोय. जय बजरंग पाणजू त्यांनी देखील केक आणला आहे. तर जय बजरंग पाणजू आपण देखील या, कारण एकत्रच केक कापला जाईल. जय बजरंग पाणजू आपण देखील यायचं आहे. हे भाईंवरचं प्रेम आहे, लक्षात ठेवा.
या पण सोनपरीचा आपण वाढदिवस साजरा करतोय. पांजो अतिश भोईर आपण या. तर वळूया आपण बर्थडे सेलिब्रेशनच्या दिशेनं सुरू करतोय आम्ही आपल्या सोनपरीचा वाढदिवस. Happy birthday to you. Happy birthday to you, dear. Happy birthday to you. From old friends and you. From good friends and true. May good luck go with you and happiness too. जे प्रेक्षक आम्हाला लाईव्हच्या स्वरूपात जोडले गेलेले आहेत त्यांच्या वतीनं निधी आपल्या चिमुकलीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई चंदिका मातेच्या हीच प्रार्थना असते की बाळा आपल्या उदंड आयुष्य लाभो, येणारे प्रत्येक दिवस तुझ्या जीवनात सुख घेऊन येऊ, हीच आई चंडिका चरणी प्रार्थना असते. आज शुभ दिन उंगवलाय. निधीला सोनपरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. हा दिवस तिच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ, चला, सामना सुरू हीच करूया. आई चंडिका सामना देवी सुरू करा. चरणी प्रार्थना. आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी आपण केक भावेश कटिंग पुणेकर केलाय कंपनी सामना सुरू करूया. चला, आणि बर्थडे सेलिब्रेशन निधी स्पोर्ट्स जो खास करून नायगाव पूर्व पट्टा विभागातून जिंकून आलेला आहे, त्या संघाला विनंती करतोय की लगत शतरक्षण आपण लावून घ्यायचं आहे. तसंच निधी स्पोर्ट्स ओपन संघ सलामीची जोडी यस मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहे. आपण सामन्याच्या दिशेने वळूया आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस या सामन्याचं धावतं वर्णन घेऊन येतील माझे साथी समालोचक प्रमोदजी शेडगे. थँक्यू व्हेरी मच भारतजी राऊत. 40 धावांचं लक्ष्य, एकंदरीत 41 धावांचं लक्ष्य आहे. खूप सुंदररित्या आपण केक कटिंग या ठिकाणी केला आणि बर्थडे सेलिब्रेट करत असताना अनेक शुभेच्छांचा वर्षाव या चिमुकली सोनपरीला आपण निधीला सर्वांच्या साक्षीने शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा निधीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस तिच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ, हीच आई चंडिका देवी चरणी प्रार्थना. मोहनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व, सामाजिक बांधिलकी, समाजकार्य, क्रिकेटच्या व्यतिरिक्त खूप उत्तुंग भरारी त्यांनी पुन्हा एकदा या क्षेत्रात अजून घ्यावी, हीच आई चंडिका देवी चरणी प्रार्थना असेल. निलेशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. पहिला चेंडू क्रितेश घरात, बिरवाडीचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते, बोईसर आणि बिरवाडी गावातील एक अनमोल रत्न म्हणून क्रितेश घरत या खेळाडूला पाहिलं जातं आणि टेनिस क्रिकेट विश्वाला लाभलेला एक अनमोल रत्न म्हणून क्रितेश घरत, ज्याच्या बॅटमधून 3 धावा आल्या आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर. 41 धावांचं एक माफक लक्ष्य आहे का, याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. भावेश पुणेकर जे स्वतः प्रायोजक आहेत. ऑन साइडला आपण पाहतो इंटू द कॅप मध्ये खेळला गेलाय. 2 धावा तर निश्चित स्वरूपात. विवेक पांडेच्या बॅट मधून तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत यावेळेला 3 धावा येतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दर्पणने मात्र चांगला फेकी केली गेली होती, परंतु 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 धावा.
सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. जेव्हा षटकार चौकार येत नाही तेव्हा सिंगल डबलचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. जर प्रतिस्पर्धी संघावर जर मनोवैज्ञानिक दबाव टाकायचा असेल तर तुम्हाला सिंगल डबल इज मोस्ट इम्पॉर्टंट. एक धाव येत असताना 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा या फलकावर पाहायला मिळतात. आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला आपण पाहतोय वाईटचा इशारा धावसंख्येत भर होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली फलकावर 8 या धावसंख्येवर 8 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. या ठिकाणी विनया मॅडम सुद्धा उपस्थित आहेत. आवर्जून नेहमीच क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये उपस्थित असतात. भूषण पडवळे हे सुद्धा उपस्थित आहेत. निलेशजी म्हात्रे साहेब, हेमंतजी वर्तक साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. रणजितजी किनी साहेब, आरके साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सर्व द ग्रेट मराठा परिवार जो आपल्याला पाहायला मिळतोय, हे नाव नाहीये तर ब्रँड आहे. हा परिवार सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा, 10 रन्स. प्रतिम ऑफ साईडला डबल माइंड मध्ये होते. राकेशला मात्र यावेळेला बीट करून चेंडू निघून जातोय. 2 धावांचा कॉल असेल यात काही ते मात्र शंका नाहीये. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू वळतोय आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या 12 धावा. चेंडू फेकून झालेत भावेश पुणेकर यांच्या माध्यमातून 5 चेंडूचा खेळ झालाय, जे स्वतः प्रायोजक आहेत आणि नेक्स्ट इयर मध्ये ही स्पर्धा लीग सिस्टम मध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळेल हे त्यांनी शब्द दिलेत. ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतोय एक धाव निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. विक्रांत ठक्कर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, फेकी करतोय. एक धाव काही रोखू शकणार नाहीयेत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 13 धावा. एक मजबूत स्थितीमध्ये आपण पाहू शकता. 13 धावा, पहिलं षटक कंप्लीट झालंय. 41 धावांचा पाठलाग करताना चेंडू आहेत 24 चेंडू मध्ये 28 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. या पण निधीच्या वाढदिवसानिमित्ताने एक गोड संगीतमय वातावरण निर्माण करूया. धन्यवाद प्रथमेश. धावसंख्या 13. अप्रतिम स्लॉक स्वीप यावेळेला जरूर खेळला गेलाय. एकदम निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकेपर्यंत रियाज त्या ठिकाणी पाहायला मिळतात. 2 धावा येत आहेत. खूप चांगलं ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून निधीच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी आपण ही स्पर्धा पाहतो आणि दरवर्षी काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न असतो. गेल्या वर्षात आपण नाईटची स्पर्धा पाहिली होती. यंदाच्या वर्षात डेची स्पर्धा पाहतोय. पुढच्या वर्षात लीग सिस्टम आपल्याला पाहायला मिळेल. वेगवेगळं काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न आणि ते सक्सेसफुल सुद्धा होत असताना आपण पाहू शकतायत. द ग्रेट मराठा परिवार संस्थापक चषक आपण पाहतो. 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना, कारण ही स्पर्धा 15,000चं स्वरूप असलं तरी सुद्धा मात्र या स्पर्धेला 1 लाखाचं लूक आपल्याला पाहायला मिळतं. हे स्वरूप आहे कारण मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतो. कारण फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरी मध्ये नाहीच आहे. कारण नेहमीच आपण पाहिलेलं आहे, कारण फायदा म्हणून ही स्पर्धा कधीच ठेवली जात नाही. आपण कित्येक वर्ष परंपरा ही सातत्याने जोपासले, कारण चांगला खेळ व्हावा, खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळावा हे सातत्याने आपण पाहिलंय. आणि सामाजिक बांधिलकी ही खूप महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. इंटू द गॅप मध्ये खेळला होता क्रितेश घरत, मॅन फ्रॉम बिरवाडी, बोईसर, आणि बोईसरच्या अलीकडे मात्र बेटेगावच्या मध्यंतर रस्ता जातो, तिथून मात्र बिरवाडी हे गाव लागतं आणि तिथला हा खेळाडू आपण पाहतोय. धावसंख्या 18 धावा. यावेळेला सरळ बॅटने खेळा, इनसाइड आउटचा फटका, मॅक्झिमम 6 धावा. ही ताकद आहे आणि क्रितेश दर्शवतोय मला का आणलंय या स्पर्धेमध्ये, का बोलावलंय याचं प्रत्युत्तर. षटकारासाठी आपण पाहतो 1000 रुपयेचं पारितोषिक आलंय. 24 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकतायत 17 धावांचं लक्ष असेल. रणजितजी किने साहेब आणि मोहनदादा पाटील यांच्याकडून मात्र कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालंय. पुन्हा एकदा ऑन साईडला आपण पाहतो दर्पणच्या हातामध्ये कोणतीही चुकी करणार नाहीये. क्रितेशच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन. विजयासाठी 17 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12, केंद्रित 18 चेंडू. आज शुभ दिन उंगवला या गोजू चंद्र 18 चेंडू आणि 17 धावा. दर्पणचा सुंदर क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. निधीच्या वाढदिवसानिमित्ताने असलेलं हे औचित्य साधून आलेला हा क्रिकेटचा महासंग्राम
किरण एका साईडला आपण पाहतो वसई बेनापट्टी या गावातून हा खेळाडू बिलॉंग करताना पाहायला मिळतो. आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये टॉप क्लासचा हा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. समोरच मोहनदादा पाटील, त्यांच्या समोर हेमंतजी वर्तक साहेब पाहायला मिळत आहेत. गंधर्व पाटील, भूषणजी पडवळे, प्रणयजी राऊतरा, त्यानंतर रणजितजी किनीस साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमितदादा पाटील हे आपण पाहतो, त्यांचेच बंधू दीपेश पाटील या ठिकाणी आमच्या मुख्य मंचावर, निलेशजी मात्रे, त्यानंतर सौभाग्यवती विनया भूषण पडवळे मॅडम या ठिकाणी माजी सरपंच पाहतोय या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व उपस्थितींच्या साक्षीने नुकताच आपण निधीचा एक केक कटिंग करून सेलिब्रेट केला आणि निधीला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. धावसंख्या फलकावर 26-26 धावा. रवी वाघमारेचा हा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, हलक्याच्या हाताने जरूर खेळला गेला आणि रवीचेच बंधू राकेश यांना मात्र चेंडू आणावा लागतोय. तत्पूर्वी धावसंख्या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 28 धावा, 28 रन्स. भावेश पुणेकर यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळेला फलंदाज बाद होताना किरण थोडासा स्वीप करण्याचा प्रयत्न केला. ही रवी वाघमारेची स्पेशालिटी आहे. फलंदाज बाद होताना आपण पाहतोय या पण निधीचं एक सुंदरसं सॉंग आहे. चला शुभेच्छा देऊया आमच्या निधी दीदीला, चला शुभेच्छा देऊया आमच्या निधी दीदीला, चला शुभेच्छा देऊया. 15 चेंडू आणि 13 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. गणेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचा अंडरआर्म बॉक्स क्रिकेट भरपूर गणेशने हाताळलंय आणि अंडरआर्म हा एक आपण पाहतो पाया आहे जो आपण अंडरआर्म पासून क्रिकेटला सुरुवात करतो आणि त्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये परावर्तित करतो आणि त्या अंडरआर्मला विसरून चालणार नाही. क्रिकेटच्या करिअरमध्ये कित्येक वेळा आपण पाहिलंय की चांगले स्टार खेळाडू अंडरआर्म खेळून मात्र पुढे आले. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 28 धावा, 28. अप्रतिम सुरेख पद्धतीने यावेळेला चेंडूला फक्त स्वीप खेळला जातोय. एक धाव पॅडल स्वीप ज्याला म्हटलं जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 29 धावा. विजयासाठी चेंडू आहे तुमच्याकडे 14 आणि 14 चेंडूमध्ये 12 धावा. 14 चेंडू आणि 12 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना एवढा हलक्याच्या हाताने लेग ग्लान्स ज्याला म्हटलं जाईल त्या पद्धतीने खेळला गेला. एकदा वर्जित केली जाते. विक्रांत चेंडूला कलेक्ट करतोय. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या 30 धावा. निधी स्पोर्ट्सचे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. एक लक फॅक्टर म्हणून जे नाव पाहायला मिळतं, जसं अक्षयने सांगितलं की 15 टुर्नामेंट खेळला त्यामध्ये निधीच्या नावाने मात्र निधी स्पोर्ट्सच्या नावाने खेळले तेव्हा 13 फिनालिस्ट ग्रँड फिनालीचा विजेता संघ ठरला गेला होता. हे लक फॅक्टर आहे. 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा हे आपण सातत्याने पाहिलंय. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. 1च्या मदतीने धावसंख्या 32 रन्स, 32 धावा. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 9 धावांचं लक्ष्य असेल. 12 चेंडू आणि 9 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. खूप चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं सातत्याने आपण पाहतोय. 4 दिवस गेली आपण हे मॅचचा आनंद घेतोय. राकेश पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 2 धावा. आता मात्र यावेळेला आशा ज्या पल्लवित होत्या त्या मात्र या ठिकाणी आपण पाहतोय थोड्याशा पल्लवित नाही आहेत, मात्र मावळल्या जात आहेत की काय असं दृश्य पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 35 रन्स, 35 धावा. विजयासाठी 6 धावांचं लक्ष्य आहे. यावेळेला पहिला वाईटचा इशारा तेजस उंडरे यांच्याकडून पाहायला मिळतो आणि अमित मात्रे हे 2 पंचांच्या भूमिकेत. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडूला क्लिअर करेल का पायाचं दर्पणच्या हातामध्ये. गुड कॅच. फलंदाज बाद. विवेकच्या खेळीला पूर्णविराम. आज शुभ दिन उंगवला या गोजू चंद्र. थँक्यू डीजे.
पुढच्या वर्षात ही लीग सिस्टम आपल्याला पाहायला मिळेल. एक वर्ष तब्बल वाट पाहावी लागणार आहे आणि प्रत्येकाला हुरहुर लागेल. ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट पाहतो ना, तसेच प्रत्येक खेळाडू मात्र हुरहुर लागेल की लीग सिस्टम मात्र निधीच्या वाढदिवसानिमित्ताने कधी स्पर्धा येईल. यावेळेला हा चेंडू खूपच बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. वाईटचा इशारा. काही खेळाडू मात्र या प्रतीक्षा करतील या स्पर्धेची, कारण एक वर्ष 365 दिवस 52 आठवडे 8,760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच एक वर्ष एवढी प्रतीक्षा करावी लागेल या लीग सिस्टमला. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साइडला फटका चांगला आहे आणि सरळ चेंडूला मात्र यावेळेला बिरकावून जाण्याचा प्रयत्न केला. नोचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतो आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. अंकित पवार दर्शवतायत की एका धावेची आवश्यकता आहे. भावेश पुणेकर यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय निर्धावच्या स्वरूपात. क्रिसली ऑन साइडला फटका चांगला. रवीच्या हातामध्ये षटकार मारण्याच्या प्रयत्न जरूर जात आहेत, परंतु यावेळेला फसतायत. एका धावेची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडू एका धावेची आवश्यकता. 7 चेंडू आणि 1 धाव असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. गणेश एका साईडला मात्र या 1 धावेने घेऊन या ट्रॉफीवर बालेकिल्ला लढवेल का पहिल्या क्रमांकाच्या. आपण पाहू शकतायत भव्य दिव्य ट्रॉफीज, गोल्डन ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. सॅफ्रन कलरच्या या ट्रॉफीज आपण पाहतोय. भगव्या कलरच्या आपल्याला ट्रॉफीज पाहायला मिळतात. चमचमाती हुई ट्रॉफी. आणि यावेळेला एका धावेनिशी मात्र गणेश 1 धाव घेतोय आणि चॅम्पियन्स ठरतोय. निधी स्पोर्ट्स ओपनचा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि सेकंडवर निधी स्पोर्ट चंद्रपाडा हा संघ आपण पाहतोय. दोन्ही निधी स्पोर्टच्या नावाने आपण पाहिलात आणि खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळाला. या 4 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना ही यशस्वीरित्या स्पर्धा पार पाडली गेली. ही खूप महत्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचं क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जाची ही स्पर्धा सातत्याने आपण पाहतोय. अशीच उत्तरोत्तर ही स्पर्धा खूप उत्तुंग भरारी घेऊ या अंडरआर्मचा क्रिकेटचा वर्ल्ड कप आपल्याला पाहायला मिळतो आणि लीग सिस्टम खूप पुन्हा एकदा मात्र उभारेल पुढच्या वर्षात. मात्र हीच स्पर्धा पुढच्या वर्षात आपण लीग सिस्टमच्या द्वारे पाहणार आहोत. आणि पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय मोहनदादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, द ग्रेट मराठा परिवार, हेमंतजी वर्तक साहेब, रणजित जिकिनी साहेब, आरके साहेब पाहायला मिळत आहेत. नंतर आपण पाहू शकतायत निलेशजी मात्रे साहेब